नांदेडमध्ये जिल्हा कृषी धान्य महोत्सव 2025चं आयोजन कृषी विभाग नांदेड आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये जिल्हा कृषी धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर कृषी व धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। 17 आणि 18 मार्च असे 2 दिवस कृषी व धान्य महोत्सव सुरू राहणार आहे। कृषी व धान्य महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांच्या हस्ते झाले। यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती। कृषी व धान्य महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांकडून याबाबतची माहिती घेतली। 2 वर्षापूर्वी करत आहे सेंद्रिय शेतीचा। आता 50-60% माझं सेंद्रिय शेती झालेलं आहे। मी लसूण आणि गहू उत्पादक शेतकरी आहे। पकौडीमध्ये या दोघांची व्हरायटी आहे सर, खूप चांगल्या दिवसाचं आहे। हो सर, तर हा लसूण आहे माझ्याकडे आणि गावरान लसणाची ओळख ही मार्क अशासारखा लाल असतो प्रत्येक गड्ड्यावर। हा सर, याचा मार्क हा असतो, गावरान लसणाची मार्कच हा असतो, हा असतो सर। ओके, लाल थोडा तरी मार्क असतो त्याला, जसं आपला ISI मार्क असतो तसा गावरान लसणाची व्हरायटीचा हा एक मार्क असतो सर। कृषी व धान्य महोत्सवात सर्वांना सेंद्रिय धान्य मिळते। या सेंद्रिय धान्याचा आनंद नांदेडकर घेत आहेत। कृषी व धान्य महोत्सवाला नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद लाभतोय। वर्षभराचं धान्य नांदेडकर खरेदी करतायत। कृषी व धान्य महोत्सवात शेतकरी उत्पादन गट, बचत गट, सेंद्रिय शेती गटाचे स्टॉल आहेत आणि हे स्टॉल शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विनामूल्य देण्यात आलेले आहेत। नांदेड कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाला चांगला भाव मिळतोय, तर ग्राहकांनाही दर्जेदार धान्य मिळतंय। यामुळे शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे। धंदा झाला की हो सर, अंदाजे 4 बघा 4-5 हजार।